पुढचा प्रश्न अत्यंत सोपा आहे, याच्यावर काही असं विशेष काही आहे नाही, पण तरी पण आपण या प्रश्नाला व्यक्तिगत स्वरूपाने घेऊया. बघा, रहमानने 500 रुपये खरेदीची घड्याळ 560 रुपयाला विकली. बघा, हा रहमान आहे आणि या दुसरा कोणतं नाव आहे? हसन. हसन, बरोबर आहे. दोन व्यक्ती आहेत. पहिल्याने काय केले की 500 रुपयाची घड्याळ 560 रुपयाला विकले, म्हणजे त्याला 60 रुपये नफा झाला, बरोबर. दुसऱ्याने काय केले, 600 रुपयाचे घड्याळ 66 रुपयाला विकले, म्हणजे याला 66 रुपयाचा फायदा झाला, प्रत्यक्ष फायदा झाला. तर दोघांपैकी शेकडा नफा म्हणत आहे. मग आता शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे, तर प्रत्यक्ष नफा वर लिहायचं, खाली काय लिहायचं? खरेदी किंमत गुणिला 100. इथं काय लिहायचं? खाली खरेदी किंमत, प्रत्यक्ष नफा वर आणि इथं 100. 5 शून्य 5 शून्य म्हणजे 0 0 कॅन्सल झाले, 12 पंचे 60. हे शून्य कॅन्सल झाले, 11 सक 66. 12 मधून 11 गेले 1, म्हणजे कोणाला जास्त झाला? रहमानला. किती? शेकडा नफा कोणाला अधिक मिळाला? तर रहमानला मिळाला. कितीने मिळाला? तर 1 रुपयाने मिळाला. समजलं? आन्सर आहे रहमान. कितीने? 1% जास्त. समजलं? तुम्हाला रे समजलं की नाही समजलं?